नमस्कार मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रावदेश. छोटा शिवराज नाव दिले त्याला. रविराज चव्हाण सारखीच प्रतिकृती, तब्येत तसेच, वजन थोडं कमी, हाईट तसेच, शरीर बांधा तसाच आणि आकारात प्रचंड ताकदीचा पैलवा. 110 किलो वजन असलेला सैफ आणि पंजाबी बरोबर आखला गेला. अविनाश नौकर बरोबर गेल्याही वर्षी कुस्ती झाली होते आणि याही वर्षी खेळत आलेल्या अविनाश माझ्या पुढे मैदानाच्या तुलनेत तुमच्या सगळ्या कुस्त्या डबल आहेत बरं का. बाकीच्या मैदानात सायगाव कुस्ती मैदान बघा, फार महाराष्ट्रातली चर्चेतली कुस्ती होणार आणि बापू असतात थोडेकर मंडळी शेप हो हो हो. अरे डब्बावाले थांबताय का हो. शेफ आली पंजाबी आणि महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश ठाकूरची जर मराठवाड्यात कुस्ती घ्यायची म्हटलं तर 31 किंवा 21,000 रुपये द्यावे लागले असते. परंतु आज पोहऱ्याच्या कुस्ती कमिटीचं कौतुक आहे, आज तुमच्या मैदानात 10,000 रुपये वरती लागतात. आणि आपले तालीम पंजाबी वस्ताद यांनी कॅमेरा आता पुढे सरसवलेला आहे सल्लाउद्दीन पैलवान आणि गोरा पैलवान यांच्या कुस्तीवरती. खऱ्या अर्थाने दिल्लीचे पोरं, युपीचे पोरं येणं आणि आमचा भूमिका पाय लागणं हे आमचं भाग्य समजतो. खरं ही संतांची भूमी, ही सुरांची भूमी, ही वीरांची भूमी, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन राहिली भूमी आज विविध राज्याच्या पैलवानाच्या घामानं पवित्र होते, घामानं तिला अभिषेक होतोय. एकेकडे आखाड्यात येतोय आता शाकीर निर्मळ करते. हा एमपी वाला मेरठ वाला शाकीर नूर पैलवान आणि व्यक्ती करे पैलवान असे काठी की टक्कर आणि तो फाईट आखाड्यात चालू होणार. हे बाबा हो दादा, हे तुझ्यावरून आलो भाऊ. बसल्यावर दिसत नाही का तुम्हाला? बसवा त्याला आणि बोलायला हे बसा की त्याच्यावर बसवा त्यांना. आता तुम्ही बसा, तुम्ही फार मोठी माणसं बसा की राव. बसून दिसतंय अहो, दिसतंय बसल्यावर, बसल्यावर दिसतंय दिसतंय. हे बाळा बस के बस पलीकडचा. हे मोहित बसव तुझ्या म्हणून बस त्याला खाली बस. हे दादा बस. काय माणसं आहे तो? अहो हा काय तमाशाचा फड नाही बर का, हा पुरुषार्थ आणि मर्दुंकीचा फड आहे. जे का रंजने गांजने तहसील म्हणे जाऊ पुढे
पैलवानाच्या कुस्ती कमिटीनं गावकऱ्यांनी पैलवानामध्ये देव बघण्याचं काम केलेलं आहे. थोड़ा पैलवान और सलाउद्दीन पैलवान कुश्ती करिए, नाम भी कमाई और दाम भी कमाई, अपना नाम रोशन करो. या कोई अली करके आता तो कोई बजरंग बली करके आता. दोनों का मकसद एक होता. आणि खरोखर त्या श्रीराम देशमुखचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सकाळपासून फिरतोय, आरामच केला नाही. त्याला कोणीतरी पाणी तरी द्यावं, एखादं पाणी तरी पाहिजे त्याला. सकाळपासून फिरतोय. आपण पंच बदलले, आपण सगळ्यांनी विश्रांती केली, परंतु युट्यूबवरचं फार करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुस्ती दाखवतोय. हा साक्री तालुक्यातून आलेला आहे तो धुळेचा. यूपी का शहर शकीर नूर आज आखाड्यात आलेला आणि महाराष्ट्राचा वास एकीकडे आखाड्यात आलेला आहे. दोन वाघ जशी गुरगुरावी तशी ती दोन मानवी वाघ गुरगुरायला लागली आहे. आपल्या पुढे जायचं कुस्ती मैदान म्हणलं की सर्व जात पात धर्म भेद गट गट बाजूला ठेवून सर्वजण एकत्रित येतात आणि सत्तेचं एकतेचं प्रतीक तुम्ही दाखवताय. म्हणून तर आज संपूर्ण महाराष्ट्राचं हे तर राज्यातून पैलवान राहिले आहे. कोणी 200 किलोमीटर आलं, कोणी 300 किलोमीटर आलं, कोणी 500, कोणी 1000 1000 किलोमीटर आहोत राज्यातून पैलवान आले आहात. त्यांच्या घामानं पोहण्याच्या पवित्र मातीला अभिषेक होतो. चला दुसरी कुस्ती चालू करा. पंच द्या ते पाणी पंजाबी आणि महाराष्ट्राच्या पुढे अविनाशरावकर ताबडतोब जर्किन काढून आत जावा. बापू असतात ती दुसरी कुस्ती चालू करून या. 2 कुस्त्या चालताय. ए टोपीवाला ए दादा अजून आमच्या पुढे होतो का? ए दादा पाय पडू का? हो जाणार तुम्ही बसा की पुढच्या, मग मला दिसेल राव.